मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्या नावातच काय आहे, फडणवीस 20 माणूस आहे। जर काही झालं तर आम्ही खासदारांना आणि आमदारांना जे कोणी सत्तेत असतील आणि जे शेतकरी विरोधात आहेत त्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही। शेतकऱ्याचा साथ मारा, मागे पडा। काय त्याच्यातनं मार्ग काढताय आम्हाला सांगा। का त्यांचं बच्चूभाऊचं मरण बघायचं काय तुम्हाला? खासदाराच्या सर्व महाराष्ट्रातल्या त्यांच्या पगारी बंद करून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हातात दिवसभर सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी। आम्ही सुद्धा शिवाजी महाराज आमचे वंशज म्हणायचं, रयतेचे राजे म्हणायचे आणि आम्ही त्या रयतेसाठी आम्ही नाही धडपडलो तर आमचा काय उपयोग आहे? मग आमचा काय उपयोग आहे? आणि म्हणून सांगतो आम्ही सुद्धा बच्चूभाऊंच्या बाजूला अन्नत्याग आंदोलनात मी सुद्धा बसतो। मग ती योग्य मागणी आहे, त्या मागणीला आमचा सक्रिय पाठिंबा आहे। सर, पावसाळी अधिवेशन सुरू होतं, तुम्ही मागणी उचलून धरणार का सभागृहामध्ये? 100% या विषयावर आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये आवाज उठवणार आहोत। आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून। शेतकरी, दिव्यांग आणि निराधारांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनास बसलेले प्रहारचे बच्चू कडू यांना 6 दिवस पूर्ण झाले असून आज बच्चू भाऊ यांना रक्ताच्या उलट्या झाल्या। त्यामुळे धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील सर्व शेतकरी आणि दिव्यांग रस्त्यावर उतरले असून महामार्ग चक्काजाम केले आहेत। आमचे प्रतिनिधी सचिन बेद्री यांचा हा विशेष रिपोर्ट। बच्चू भाऊंना रक्ताची उलटी झाली हे समजताच धाराशिव जिल्ह्यातील सर्व दिव्यांग उमरगा शहरातील मेन चौकात म्हणजेच ठाकरे चौकात एकवटले। ज्यांना चालता येत नाही, काहींना तर हात देखील नाहीत, तर बऱ्याच दिव्यांग बांधवांना काहीही बोलता येत नाही, असे सर्व दिव्यांग महामार्गावर कसे बसे सरपटत पोहोचले, तर काहींनी अक्षरशः रस्त्यावर झोपले आणि महामार्ग चक्काजाम करून ठेवला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करताना दिसून आले। काही वेळात उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी आंदोलकांना भेट दिली आणि दिव्यांग आणि शेतकऱ्यांचे प्रश्न दोन्ही सभागृहात मांडणार असल्याबाबत सर्वांसमक्ष शब्द दिला। प्रहार अपंग क्रांती संघटना आणि विधानसभेतील एक दमदार नेतृत्व जे आता माजी आमदार आहेत त्यांच्या वतीनं शेतकरी, दिव्यांग, मजूर, कामगार, विधवा, निराधाराचे अन्नदाते किंवा त्यांच्या प्रश्नांविषयी अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे। ते स्वतः आता उपोषण करीत आहेत। त्यांच्या उपोषणाला आम्ही पत्राद्वारे पाठिंबा दिलेला आहे। सर, 7वा दिवस आहे सर अन्नत्याग आंदोलन चालू होतं। अगदी बरोबर आहे। ह्या सरकारची अवस्था कुंभकर्णापेक्षा वरची झालेली आहे। हे सरकार निवडून येऊन जवळपास 7 महिने झालेला आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी राहिलेली आहे। त्या सोयाबीनचा भाव, शेतीमालाला योग्य भाव, हे प्रश्न अनुत्तरित आहेत। अनेक आश्वासनं देऊन हे सरकार जे पाशवी बहुमतानं सत्तेत आलेलं आहे त्या आश्वासनाचा विसर या सत्तेला पडलेला आहे आणि या सत्तेला त्यांच्या विरोधामध्ये जे काही आंदोलनं होतील त्या सर्व आंदोलनांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी आम्ही देण्यासाठी उपस्थित आहोत। सन्माननीय माजी आमदार, प्रहार संघटनेचे संस्थापक नेते बच्चूभाऊ कडू यांच्या प्रकृतीला काय झालं किंवा त्यांच्या प्रकृतीमुळं काही बऱ्याच वाईट घटना या राज्यामध्ये घडल्या तर हे जुलमी आणि अत्याचारी सरकार त्यासाठी जबाबदार असेल, मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो। सर, या ठिकाणी काही दिव्यांग बांधव आहेत, तू ये भाई इकडे पुढे, त्यांना अक्षरशः चालता येत नाही, व्यवस्थित बोलता येत नाही, हाताने काम होत नाही त्यांच्या। काय काम करायचं सर? यांना तुटपुंजी मानधन मिळतं 1000-1500 रुपये। आता बच्चूभाऊची मागणी करता येतं, त्यांना 6000 भेटायला पाहिजे का? लाडक्या बहिणीला गरज आहे, काय तुमचं म्हणणं काय? अगदी लाडक्या बहिणींना तर त्याची अवस्था बा सर काय? लाडक्या बहिणींना तर आमच्या मानधन जे त्यांनी 1500 रुपये देत आहेत त्याचं वाढवण्याचं आश्वासन निवडणुकीपूर्वी दिलेलं होतं, परंतु तेही केलेलं नाही। लाडक्या बहिणींना जवळपास 8 ते 10 लाख लाडक्या बहिणी त्या यादीतून वगळलेल्या आहेत। हा एक अन्याय बहिणीवर होतो आहे की कोणत्याही योजना आणा पण त्याच्यासाठी एक चांगलं नियोजन करा।
आता आमच्या अपंग बांधवांची किंवा दिव्यांग बांधवांची मागणी आहे की 1,500 जे तुटपुंज मानधन आहे त्या मानधनाच्या ऐवजी 6,000 त्यांचं मानधन करावं. अगदी योग्य मागणी आहे. त्या मागणीला आमचा सक्रिय पाठिंबा आहे. सर पावसाळी अधिवेशन सुरू होतं, तुम्ही मागणी उचलून धरणार का सभागृहामध्ये? 100% याविषयी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहोत. आमच्या सहकारी विचाराचे जेवढे आमदार आहेत त्या सगळ्यांना घेऊन या संदर्भामध्ये विधान भवन आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये आवाज उठवणार आहोत. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी आणि अखिल भारतीय छावा संघटना आणि इतर शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनास पूर्ण पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभागी झाले होते. ते दिव्यांग बांधव आहेत, ज्या शेतकऱ्याचं कर्ज तुम्ही माफ करू शकत नाहीत. तुम्ही माझ्या सरकारला सांगणार, तुम्ही आमदार खासदाराच्या सर्व महाराष्ट्रातल्या त्यांच्या पगारी बंद करून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अशा दिव्यांग बांधवांचा त्यांना 6,000 वेतन देऊन आणि सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मी आमदार साहेबांच्या पुढे या ठिकाणी या सरकारला इशारा देऊन एनटीव्हीच्या माध्यमातून पत्रकाराच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि ज्यांना हात नाही, पाय नाही, कुणाला मुंडका नाही, कुणाला काही नाही, अशा लोकांना महिना 6,000 पेन्शन मिळावं म्हणून टोटल 14 मागण्या घेऊन बच्चूभाऊ कडू आमरण उपोषण करत आहे. गेल्या 7वा दिवस आहे उपोषणाचा. शेळीचं कातडं घालून झोपेचं स्वांग घेतलेल्या सरकारला जागा करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये रस्ता रोका, कोणी आंदोलन, सरकार आमदारला, खासदारला, मंत्र्याला रोडवर थांबवत आहे. अरे काय झालं असेल त्या माणसाची अवस्था? तो माणूस सर्वसामान्यासाठी, शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यासाठी करतोय. 2014 मध्ये केंद्र सरकार, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं सत्तेत येण्याच्या अगोदर की मी शेतकऱ्याचा 7/12 कोरा करतो. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला खुर्चीवर बसायला. तुम्ही शेतकऱ्याचा 7/12 कोरा करतात म्हणतात. सत्तेत जोपर्यंत तुमची असली भांडवलशाही अशी बोलणेशाही करतात. लाजा कसा वाटत नाही तुम्हाला? अरे जो जगाचा पोशिंदा आहे त्याला आश्वासनं देतात. या देशाला नाव दिलं गेलेला कृषी प्रधान देश. सर्वात सुखी कोण असला पाहिजे? शेतकरी असला पाहिजे. हे शेतकऱ्याची साधी कर्जमाफी करत नाही. अरे मोठ्या मोठ्या हत्तीवाचं 1,000, 2,000 कोटी कर्ज माफ करतात आणि माझ्या शेतकऱ्याचं 1,00,000, 1,50,000 कर्ज माफ करायला काय बिघडत? ह्या मोदीने सांगितलं की शेतकऱ्याचं उत्पन्न 50% अधिक प्लस करून माझ्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव देतो. अरे लाज वाटत नाही का तुम्हाला बोलायला? केंद्र सरकारचं झालं. ह्या महाराष्ट्राचा माझा लाडका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा तर एवढा बामटा माणूस. ह्या देशाचा, ह्या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, आम्ही सत्तेत आलो ना शेतकऱ्याची कर्जमाफी करतो. एवढे आरामखोर लोक आश्वासनं देतात, सत्तेत येतात आणि काहीच करत नाही. ह्या बच्चूभाऊ कडूनच्या जेवढ्या मागण्या आहेत तेवढ्या मागण्या मान्य करा, नाहीतर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. हा शब्द शेतकऱ्याचा प्रहार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बच्चू कडू भाऊ हे आज 7 दिवस झालं आज या सर्वसामान्य या अपंगाच्या या लेकरा बाळासाठी आज उपोषणाला बसलेले आहेत. आणि त्यांचा हे उपोषणाची दाद हे हरामखोर सरकार घेत नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी उमरगा तालुका असलेल्या महाराष्ट्रातले सर्व अपंग लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. झोपेचं सॉंग घेतलेल्या या हरामखोर सरकारला जागा करण्यासाठी ही आम्ही आता रस्त्यावर उतरले आहोत. आणि ह्या गेंडीचं कातड पांघरून हे जातीवादी सरकार, या हरामखोर सरकार, या महाराष्ट्रात मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्या नावातच काय आहे? फडणवीस. 20 यारू माणूस आहे, 20 पेलणारा माणूस आहे. आणि म्हणून असे या फडणवीस सरकारच्या विरोधात पुढच्या देखील काळात जर या सरकारनं तात्काळ आम्हा लोकांना न्याय नाही दिला तर बच्चूभाऊ कडू जे पुढचं आंदोलन करतील त्यावेळेस देखील मोठ्या ताकदीनं आम्ही पुढच्या काळात आंदोलन करू. या ठिकाणी मी राम गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता
नेता म्हणून या तुमच्या या न्याय हक्कासाठी जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा देतो. दरम्यान दिव्यांग बांधवांची अवस्था पाहून उमरगा पोलीस निरीक्षक यांनी ज्यांना चालता येत नाही अशांना स्वतःच रिक्षात बसवण्यात आणि आंदोलनात पोलीस प्रशासनाच्या सहकार्याबद्दल PI अश्विनी भोसले यांचे दिव्यांग बांधवांनी आभार व्यक्त केले. अश्विनी भोसले मॅडम यांचंही मी या प्रसंगी त्यांचंही मी सर्व संघटनाच्या वतीनं प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं त्यांचंही मी आभार व्यक्त करतो कारण त्या सुद्धा एक शेतकऱ्यांच्याच मुलगी आहे. यावेळी दुतर्फा जवळपास 4 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. कडक उन्हात तापलेल्या डांबरी महामार्गावर दिव्यांग बंधू भगिनी तळ ठोकून ठाम बसून होते. अर्ध्या तासानंतर उमरगा तहसीलदार यांनी हे निवेदन स्वीकारले. उमरगा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, केवळ महाराष्ट्र राज्यच नव्हे तर देशातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, दिव्यांग बंधू भगिनी, विधवा, एकल आणि निराधारांच्या न्याय हक्कासाठी बच्चू कडू हे गेल्या 6 दिवसांपासून श्री क्षेत्र गुरुकुंज मोसर या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. पण झोपेचे सोंग घेणारे महाराष्ट्र सरकार या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी आम्ही धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांग बांधव ज्यांना हात पाय नाहीत, चालताही येत नाही, आम्ही सर्व लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या संयमाचा अंत पाहू नका. लवकरात लवकर आमचे अन्नदाते बच्चू भाऊ यांच्या सर्व मागण्या मान्य करा असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या आंदोलनात उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव, शेतकरी, मजूर, कामगार, निराधार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.